चंद्रपुरात महापालिका निवडणुकीचं गटबाजीचं राजकारण सुरू असून तिकीट वाटपानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयारामांना तिकीट वाटप केल्याचा आरोप होतोय। एबी फॉर्म न मिळाल्यानं नाराज असलेल्या उमेदवारांनी आता स्वतःचं पॅनल तयार केलंय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये पूजा मनोज पोतराजे या अपक्ष उमेदवार आहेत। त्यांच्यावर भाजपने कसा अन्याय केला यावर प्रतिक्रिया दिली आहे युवा नेते मनोज पोतराजे यांनी। नेमकं तुमचे उमेदवार कोणावर अन्याय झालाय? महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी 29 तारखेला माझ्या पत्नीच्या नावाने म्हणजे पूजा मनोज पोतराजे यांच्या नावाने आणि पूर्ण उमेदवारांची यादी शहराचे अध्यक्ष माजी शहराचे अध्यक्ष सुभाष कासमगुट्टवर यांच्याकडे दिली होती। त्यामध्ये माझ्या पत्नीचे नाव होतं आणि 17 अन्य लोकांचे सुद्धा नाव होते। त्या ऐन वेळेला एनडी हॉटेलमध्ये मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे त्या ठिकाणी उपस्थित राहा, त्या ठिकाणी आम्ही एबी फॉर्म आणून देईल। मला एबी फॉर्म न देता या चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे 200 युनिटवाले आमदार आहे, त्यांनी तो एबी फॉर्म 3 लोकांना दिला। पहिलंच एक जे महिला आहे ज्यांच्या पक्षाशी काही संबंध नाही अशा महिलेला पहिलं तो फॉर्म देऊन तिच्याकडून फॉर्म भरून घेतला आणि त्यानंतर आमच्या एक माजी नगरसेविका आहे चंद्रकला सोयम आणि मला सुद्धा त्या ठिकाणी एबी फॉर्म दिला आणि अशा पद्धतीने आमच्यासोबत कूटनीती करून या 200 युनिटवाल्या आमदारांनी आमची तिकीट कापली आहे, म्हणून आम्ही हा उठाव केलेला। आता नेमकं तुम्ही कुठल्या पक्षातून ही निवडणूक लढवता? आता आम्ही कोणत्याही पक्षातून निवडणूक लढत नाही आहे, तर आम्ही अपक्ष आहे आणि जनता आमच्या सोबत आहे। आम्ही या प्रभागामध्ये जनतेचे काम केले आहे। आम्ही 4 जणांचं पॅनल तयार केलं आहे। या 4 जणांच्या पॅनलमध्ये आम आदमी पार्टी, एमएल सेवा समिती आणि अन्य 3 उमेदवारांना सोबत घेऊन आम्ही 4 जणांचा पॅनल तयार करून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोकांना कळत आहे की कशा पद्धतीने आमच्यावर जो अन्याय झाला आहे आणि लोकच त्या अन्यायाला वाचा फोडणार आहे।